आणि त्यामुळे मग कुठेतरी जनतेच्या विकासासाठी मार्ग हा शोधायला लागतो आणि त्यांनी शोधला असेल. जसं नाण्याला दोन बाजू तशा दोन बाजू. एक मन म्हणतं जाऊ का नको, एक मन म्हणतं जायला पाहिजे, नाही झालं म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपण त्यांच्या जागेवर गेलो आपल्याला समजेल. लाडकी बहीण योजना जी आणली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यांचा विरोध होता, पण एकनाथ शिंदे साहेबांचा विरोध नव्हता. त्यांनीच हे केलं असं ना, कारण शेवटी सल्ला मसलत केल्याशिवाय शिंदे साहेब एवढं मोठं पाऊल टाकणार नाही ना. सध्या राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगर बाबतीत चर्चा जोरदार सुरू आहे आणि यामुळेच कुठेतरी राजकारण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळते. कालच मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा झाला आणि यामध्ये कुठेतरी दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप झाले आणि याच विषयावर बोलण्याकरिता आता माझ्यासोबत शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर. तुम्ही देखील काल त्या वर्धापन दिनाला गेले होता. काय सांगाल ऑपरेशन टायगर बाबतीत, काय वाटतं? नाही आता हे सगळं राजकारण बघितलं तर परिस्थिती, राजकीय परिस्थिती सगळी खालवलेली दिसते आणि मग नाईलाज सुचतो आपल्याला मार्ग बदलावा लागतो. आज बघितलं असेल तर हे 7 जे खासदार असतील, 8 असतील, आमदार असतील, जे काही साधं त्यांचं छोटे छोटे बी कामं ही प्रशासन करत नाही आणि मग जनतेची एक जनता ही आतुरतेने बघत असते की हा माझा नेता आहे, माझं काम होत का नाही, ही सगळ्या गोष्टी आणि उत्तर देता येत नाही. त्यामुळं प्रचंड आतून त्रास होतो आणि त्यामुळे मग कुठेतरी जनतेच्या विकासासाठी मार्ग हा शोधायला लागतो आणि त्यांनी शोधला असेल. त्यामुळं दोन्ही बाजू आहेत त्याला. जसं नाण्याला दोन बाजू तशा दोन बाजू. एक मन म्हणतं जाऊ का नको, एक मन म्हणतं जायला पाहिजे, नाही झालं म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आपण त्यांच्या जागेवर गेलो आपल्याला समजेल. आणि तर हे सगळं प्रक्रिया करताना केंद्राचं बळ वाढलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असेल. ती एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची जबाबदारी घेतली असेल आणि जबाबदारी घेताना आपण बघितलं असेल की लाडकी बहीण योजना जी आणली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यांचा विरोध होता, पण एकनाथ शिंदे साहेबांचा विरोध नव्हता आणि त्यामुळं लाडक्या बहिणींमुळं जे निवडणुकीचं चित्र बदललं गेलं. लोकसभेला वेगळं चित्र होतं, विधानसभेला 1-2 वर्ष 5-6 महिन्यात बदललं. म्हणजे इतका टर्न मारला आणि त्याचाच कारणीभूत एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळं मी कालच म्हणलो की मुख्यमंत्रीचा होण्याचा दावा त्यांचा परत चालू होईल आणि ही संख्याबळ बघता, ही ताकद बघता आणि आज आपण बघितलं असेल तर सगळ्या पक्षांमध्ये आता अस्वस्थ आहे कार्यकर्ते, नेते आणि त्यामुळे आता शेवटचा मार्ग त्यांना राजकीयमध्ये एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत आणि त्यामुळं आता मला असं वाटतं, म्हणजे काय भूमिका माझी वैयक्तिक आहे की मुख्यमंत्री ते होतील असं चित्र आता महाराष्ट्रात दिसतं आणि होतील, 100% होतील. आता भाजपला ताकद देण्याचं काम ते करतात. ही ताकद 7 लोक भाजपांसाठीच नेली. पण हे जे ऑपरेशन टायगर झालं याच्या मागे कुठेतरी भाजपच असल्याचं चर्चा आहे. मग त्यांनाच गरज लागत असेल ना, म्हणून तर घेतलं असेल ना, त्यांनीच हे केलं असेल ना, कारण शेवटी सल्ला मसलत केल्याशिवाय शिंदे साहेब एवढं मोठं पाऊल टाकणार नाही ना. म्हणजे यामागे भाजपच आहे असं म्हणत. नाही भाजप नाही, आता शेवटी सत्तेची बेरीज आता तुम्ही बघितलं सत्तेची बेरीज कोणी चालतं, फक्त सत्तेची बेरीज करायला लागते. आपण बघितलं असेल तर आतापर्यंतचा इतिहास शिवसेना काँग्रेसची युती झाली, काँग्रेस MIMची युती झाली, मग काश्मीरमध्ये ती मुक्ता सय्यद काय होती त्यांची युती झाली. म्हणजे राजकारणात काय कोण वर्जन असते, जरा सत्तेची बेरीज करायची असते त्यावेळी या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून घडल्या जातात. म्हणजे ऑपरेशन टायगर झाले योग्य वाटते? नाही, योग्य अयोग्य हे मी नाही बोलू शकत, पण जे अयोग्य पुढच्या काळामध्ये सगळं आपल्याला दिसत काय, त्याचे रिझल्ट काय लोकांना जनतेपर्यंत पोहोचते तर त्याचे रिझल्ट कळते ना. पण याचं कारण काय वाटतंय तुम्हाला? असं म्हणजे हे जे खासदार फुटले त्यावेळी त्यांच्याकडून अनेक कारणं देण्यात आली. काहींनी म्हणाले की निधी मिळत नव्हता, तर काहींकडून विचारधारेबद्दल सांगण्यात आलं. तुम्हाला काय वाटतं? बघा, राजकारणामध्ये एक भाषण 2 वेळा होऊ शकते, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजे आता एखादी गोष्ट मला निगेटिव्ह बोलायची आणि ती 5 मिनिटांनी पॉझिटिव्ह कशी बोलायची, तर माझी दोन्ही तयारी आहे. सोयीने जे राजकारण असतं त्याला सोयीचं राजकारण. मग आता तुम्ही वाक्य सोयीचं राजकारण ज्यांनी त्यांनी आपलं करावं. आता शिवसेनेनंतर परत राष्ट्रवादीचे देखील खासदार जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मी तेच सांगितलं आता की एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये त्यांच्याकडे भरोसा आणि विश्वास वाटतोय
त्यामुळे हे सगळं तुम्हाला हळूहळू दिसेल. मुख्यमंत्री होतील वाटतं. हां, मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच ही सत्ता आली, शिंदे साहेबांमुळेच ही सत्ता आली. काय बदल होतील वाटतं? मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, बदल होतील वाटते का उद्या? व्हायलाच पाहिजे. आता कुठेतरी विरोधक म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून देखील असं म्हणण्यात येते की विरोधक आता वीक होत चाललेत. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे विरोधक असणं गरजेचं आहे का? तुम्ही देखील विरोधात असताना अनेक आक्रमकपणे भूमिका मांडायचा, विरोधक असणं गरजेचं आहे का? आणि कशा पद्धतीने त्यांनी लोकशाही ही ह्यालाच म्हणतात की सत्तेला लगाम लावायची असेल तर विरोधक प्रबळ पाहिजे, ही वस्तुस्थिती. आणि ती आता दिसत नाही, ती दिसली पाहिजे. सत्तेला नाही, सगळ्यांनी पक्ष, आता बघू आता काय पण होतं, कोणतरी जलमताना असं थोडीच आहे. राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आणि या गोष्टीला काय मला नाही वाटत कधीतरी हे असंच. विरोधक किती हे पाहिजे? आपण काय वाटतं तुम्हाला? आपण प्रभू रामचंद्राचं राज्य नाही राहिलंय, रावणाचं तर त्याच्यावर नाही राहिलं. तर सगळ्यांना संधी, सगळ्यांनाच आहे, काळ बदलत असतो. पण पुण्यामध्ये आपण पाहिलं की तुम्ही विरोधात होते त्यावेळेस अनेक म्हणजे आक्रमकपणे आंदोलन करायचा वगैरे. आता तसं दिसत नाही कोण जास्त. नाही, विषय असा की सगळ्या गोष्टी काही थोड्या ठेवायच्या असतात, ते लगेच सगळ्या काढायच्या नसतात. रोज काढल्या तर त्याला अर्थ राहील, ते निघत ना कधीतरी निघतं. शेवटी लोकशाहीला कधीतरी गुदमरल्यासारखं झालं, बोलावं लागेल ना, बोलू आपण. तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षातले जे, त्यांच्याकडून असं म्हणण्यात आलं की हे जे खासदार आहेत त्यांना कोट्यावधीने पैसे देण्यात आले. नाही, त्या व्यवहारात मी नव्हतो, नाही तर मी सांगितलं असतं. त्या व्यवहारात मी नव्हतो. त्या व्यवहारात मी असतो तर मी म्हणलो असतो. आता ते व्यवहार कसा आला आम्हाला माहित नाही, आणि त्यामुळे मी ते बघितलं असतं. साक्षीदार असतो तर मी म्हणलो असतो. झालं असं वाटतं. नाही, पण ते आता मी नव्हतो ना त्या व्यवहारात, झाले का नाही त्या व्यवहारात मी नव्हतो. तर एकूणच आपण पाहिलं की सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या सगळ्या चर्चांनंतर आता कुठेतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे ते एकनाथ शिंदे व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा जी आहे ते रवींद्र धंगेकर यांनी मांडलेली आहे. आणि एकनाथ शिंदे पुढे मुख्यमंत्री होतील असं त्यांच्याकडून विश्वास देखील सांगण्यात आला. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभाग.